नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा संरक्षण शास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण संरक्षण शास्त्राचे चौथं प्रकरण आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराचे कार्य या प्रकरणावर आधारित संपूर्ण स्वाध्याय प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल। संरक्षण शास्त्राची संपूर्ण वही कंप्लीट करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली संरक्षण शास्त्राची प्लेलिस्ट बघा। लेखनकाम, प्रश्नोत्तरे। प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे। 1. भूकंप, चक्रीवादळ यांसारख्या आपत्तींमुळे राष्ट्रीय सुरक्षेवर कोणते परिणाम झाले होते? उत्तर: गुजरात भूकंप 2001, भुज, अहमदाबाद, गांधीनगर, कच्छ, सुरत, सुरेंद्रनगर, राजकोट, जामनगर, जोधिया। त्यात बघा, भूकंप, लष्करी तळाचे व वायुदळाचे प्रचंड नुकसान या भूकंपामुळे झाले। दळणवळणात अडचणी निर्माण झाल्या। लष्करी तळांना साधनसामुग्री पुरवण्यात अडचणी आल्या। चक्रीवादळामुळे नौदलाच्या तळाचे नुकसान झाले। पुढचा प्रश्न, NDRFच्या बटालियन्सची नावे लिहा। NDRFच्या बटालियन्समध्ये कुशल मनुष्यबळाची गरज का असते? बघा त्या प्रश्नाचं उत्तर: आपत्ती निवारण्यात जलद कृती व उपाययोजना करण्याची गरज असते, तसेच संभाव्य अडचणींवर मात करता येणे आवश्यक असते, म्हणून NDRFच्या बटालियन्समध्ये कुशल मनुष्यबळाची गरज असते। तिसरं, आपत्ती निवारण्यात लष्कराचे महत्त्व थोडक्यात लिहा। उत्तर: कोणत्याही आपत्ती प्रसंगी त्या आपत्तीवर मात करण्याच्या दृष्टीने सरकारद्वारे शेवटचा उपाय म्हणून लष्कराला प्राचारण केले जाते। उच्च प्रतीची शिस्त, उच्च दर्जाचे प्रशिक्षण, शीघ्र प्रतिसाद व उच्च दर्जाची साधने यांच्या मदतीने आपत्ती निवारण्यात लष्कर सहभागी होते। आपत्तीच्या काळात लोकजीवन विस्कळीत झालेले असते, तेव्हा तिथे फक्त लष्करच काम करू शकते। तिथे लष्करी सामर्थ्य कामाला येते, त्याशिवाय तेथे काहीही होऊ शकत नाही। आपत्तीचे स्वरूप, स्थान, तीव्रता व प्रत्यक्ष गरज या आधारे लष्कर आपली भूमिका बजावतात। आपापल्या विशेष क्षमतेचा पुरेपूर वापर करून लष्कराने आपली कामगिरी बजावली आहे। पुढचं, लेखन कामावर आधारित उपप्रश्न। 1. भूकंपबाधित क्षेत्राची माहिती मिळवा आणि पुढे दिलेल्या मुद्द्याच्या आधारे अहवाल लेखन करा। बघा ते अहवाल लेखन। भारतातील भूकंपबाधित क्षेत्र: 1. गुजरात, सिक्कीम, कोयना, पालघर। दुसरं, भूकंप झालेल्या घटना: 2001 मध्ये झालेल्या गुजरातमधील भूकंप, 2011 झालेला सिक्कीममधील भूकंप, 2004 मध्ये हिंदी महासागरात भूकंपामुळे निर्माण झालेल्या लाटा। तिसरं, भूकंपामुळे झालेली हानी: 1. लष्करी तळाचे नुकसान, 2. वायुदळाचे नुकसान, 3. दळणवळणात अडचणी निर्माण होतात, 4. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते, 5. नैसर्गिक हानी होते, 6. संपर्क साधने शक्य होत नाहीत। चौथं, भूकंपस्थळी लष्कराची मदत। स्थलसेना: स्थलसेनेचे जवान भूकंप क्षेत्रात लोकांचा बचाव करण्यासाठी सदैव तत्पर असतात। वायुदल: वायुदलामार्फत औषधे, अन्न, पाणी इत्यादी साधनांची पाठवणी करणे लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी सहाय्य करते। नौदल: नौदलामार्फत देखील तंबू, औषधे, अन्न यांची सहाय्यता केली जाते। इतर दल: अशाच प्रकारे इतर दलही आपत्ती काळात आपापल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून
आपत्तीग्रस्त लोकांची मदत करतात. 5. भूकंप घटना व लष्करी मदत याबाबत स्वमत. भूकंपाची परिस्थिती निर्माण झाल्यावर भूकंपग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी लष्कर मदत करते. भूकंप परिस्थिती संपेपर्यंत लष्कर भूकंपस्थळी कार्यरत असते. लष्कराशिवाय कोणतीही आपत्ती परिणाम आटोक्यात आणणे शक्य नाही. 6. माहिती मिळवण्याची साधने. इंटरनेट, दूरदर्शन, वर्तमानपत्र, रेडिओ. 2. भारतातील पूरक्षेत्राची माहिती मिळवा व पुढे दिलेल्या मुद्द्याच्या आधारे अहवाल लेखन करा. उदाहरणार्थ उत्तराखंड 2013 ढगफुटीमुळे पूर. 1. भारतातील महाराष्ट्रातील पूरबाधित क्षेत्र केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, कोल्हापूर, जम्मू, काश्मीर. पूरस्थितीच्या घटना. केरळमधील पुराची घटना. पश्चिम महाराष्ट्र महापूर. अनियंत्रित पिकामुळे विकासामुळे. जम्मू काश्मीरमधील पूर. काश्मीरमधील दुर्घटना. पुरामुळे होणारी हानी. 1. वन्यजीव व पाळीव प्राणी जीवितहानी होते. घर, शासकीय इमारती, बँक, धान्य, दुकान इत्यादी. रस्ते वाहून गेल्याने वाहतूक सुविधा विस्कळते. वीज, टेलिफोन सुविधा थांबते. दुर्गंधी पसरून रोगराई वाढते. दरड कोसळते. 4. परिस्थितीत लष्कराची होणारी मदत. 1. स्थलसेना. स्थलसेनेचे जवान पूरस्थितीत लोकांचा बचाव करण्यासाठी मदत करतात. वायुदल. वायुदल अन्न, वस्त्र, औषधे इत्यादी वस्तू लोकांपर्यंत पोहोचवते व एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी पोहोचवते. नौदल. नौदल पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचवते. इतर दल. इतर दल सुद्धा लोकांना साधनसामग्री पोहोचविण्यास मदत करतात. 5. पूरस्थिती व लष्कर मदत याबाबत स्वमत. पूरस्थिती ही अतिवृष्टी किंवा नदी नाले तुंबल्यामुळे निर्माण होते. या स्थितीत लष्करी विभाग खूप मदत करत असतो. लष्करी मदत मिळाल्यामुळेच लोक सुरक्षित व सक्षम राहतात. 6. माहिती मिळण्याची साधने. मोबाईल, इंटरनेट, वर्तमानपत्र, बातम्या, रेडिओ, सोशल मीडिया. त्यानंतर कृतिकार्य. 1. सुनामी असो वा ढगफुटी लष्कराला सतत सज्ज राहावे लागते. या विषयावर गटचर्चा करा व महत्त्वाचे मुद्दे लिहा. 1. बाधित क्षेत्र. गोविंद घाट, केदारनाथ मंदिर, रुद्रप्रयाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, नेपाळ. 2. हिंदी महासागरातील सुनामी 2004. बघा त्याच्यावरची चर्चा. 1. 15-16 जून 2013 उत्तराखंडात विशेषतः केदारनाथमध्ये परिसरात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. यावेळी केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली. लोह लडाख येथे 2010 ढगफुटी झाली. चीनच्या सीमेवरील लष्करी तळांना साधनसामुग्री पुरवण्यात अडचणी आल्या. कारण आपत्ती ती नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित आपत्ती असो केव्हाही उद्भवू शकते. या आपत्तीवर मात करण्याच्या दृष्टीने शेवटचा उपाय म्हणजे लष्कर. त्यामुळे लष्कराला सतत सज्ज राहावे लागते. 2. मुंबईतील एल्फिस्टन रोड व परळ रेल्वे स्थानकातील पादचारी पूल पडल्यावर लष्कराला तातडीने प्राचारण करून त्यांच्याकडून अल्पावधीतच नवीन पूल बांधून घेतला. त्या घटनेबद्दल, पुलाबद्दल, लष्कराच्या सहयोगाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा. बघा ते प्रश्न. 1. पूल पडल्यानंतर तुम्ही किती वेळात घटनास्थळी पोहोचले? 2. पडलेल्या पुलाखाली जीवितहानी झाली का? 3. पडलेल्या पुलाचे बांधकाम तुम्ही कसे केले? 4. बांधकामासाठी किती खर्च आला? 5. पूल कोणत्या कारणाने पडला असावा? 6. आर्थिक मदत कोणी केली? 7. पूल बांधण्यासाठी किती दिवस लागले? पूल किती जुना होता?
9. पूल पडल्यावर लोकांची प्रतिक्रिया काय होती? 10. पूल पडल्यावर किती जण जखमी झाले? यासारखे प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारू शकतो. पुढचा शेवटचा प्रश्न. भूकंप, भूस्खलन, घर, बिल्डिंग कोसळणे अशा आपत्तीतून स्वतःचा बचाव कसा कराल? यावर गटामध्ये पथनाट्य लिहा व वर्गात सादर करा. भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याचाच परिणाम म्हणजे भूकंपाची निर्मिती आणि भूकंपाची प्रत्यक्ष क्रिया. स्वतःचा बचाव पुढील प्रमाणे करावा. 1. जर तुम्ही घरात असाल तर वजनदार टेबल किंवा एखाद्या फर्निचर खाली बसावे. 2. जर गादीवर झोपले असाल तर तसेच पडून राहावे व उशीने आपले डोके झाकून घ्यावे. 3. जवळपास वजनदार फर्निचर असेल तर त्यापासून दूर राहावे. विजेच्या खांबापासून दूर राहावे. मोकळ्या मैदानात यावे. लिफ्टचा वापर टाळावा. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं 4थं प्रकरण आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य या प्रकरणावर आधारित संपूर्ण स्वाध्याय कार्य आपण कंप्लीट केलेले. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.